त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की पूर्ण जनता इथून मला 12,000 मतं भेटणार आहे आणि इकडून मतच पडत नाही, इथून मतच 8 ना 10,000 पडतात, तर 12,000 मतं का तुझा वरचा बाप आणून देणार आहे? तो कोण भंगार आहे ते नावाने बोला, जोराने. इंफ्रानेट भिवंडी के नंबर 1 इंटरनेट सर्विस प्रोवाइडर अपने नए कस्टमर्स के लिए लाए हैं फेस्टिव धमाका ऑफर, जहां आपको मात्र 1499 रुपए में मिलेगा 3 महीनों का 60 MBPS का इंटरनेट प्लान, साथ ही 5G राउटर और फाइबर इंस्टॉलेशन बिल्कुल फ्री जब तक सर्विस एक्टिवेट है। खास बात यह है कि इनके पास कोई हिडन चार्जेस नहीं है। इंफ्रानेट जाने जाते हैं अपनी हाई क्वालिटी इंटरनेट स्पीड और प्रीमियम सर्विस के लिए, तो आज ही इंफ्रानेट की सर्विस लगाइए और अपनी जिंदगी में रफ्तार लाइए। भिवंडी के एकमात्र लाइसेंस ISP इंफ्रानेट। विकास आपण केलेला आहे. काही लोकांना विकास दिसत नसेल तर त्याला काही माझा दोष नाही, त्याच्या डोळ्याचा दोष असेल. कारण का आज हा वार्ड नंबर 1 आहे, इथे समोरचे रोड आहेत ते सिमेंटचे मीज बनवलेले आहेत. त्या साईडचं कुंभड पडते, त्या पट्ट्यातलं गाजंगी तिकडूनचा पण रोड मीज बनवलेला आहे. आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं पुढे शिवाजी चौक आहे, त्यासाठी पण मी 2.5 करोडचा फंड हा आमच्या सरकारच्या माध्यमातून वीज आणलेला. आज या 1 नंबर वार्डात बोलतो मी, आज ह्या 1 नंबरच्या वार्डात लागलेले त्याच्या म्हणजे बाउंड्रीवर लागलेला आज शेजारचा ब्रिज आहे तो तिकडून आला आहे, तो ब्रिज पण मीच आणलाय. खोणीचा ब्रिज आहे तुझ्याच वाड्यात लागलेला आहे, तुझ्या वाड्याला लागून आहे, तो पण मीच आणलाय. आज अजयनगरचा ब्रिज आहे तो पण मीच आणलाय, का तुझ्या बोलत होतो त्यांनी ना आणला. एवढं 3 ब्रिज तुझ्या वाड्यात आणले, म्हणजे तू समज भिवंडीत किती काम केले. तुला काम दिसत नसेल तर हे बघ तू किती कामं केल्यात. आज मला आनंद आहे पण हा पण होतो का आज मोठ्या संख्येने आपण सगळे जमा झालात. एक काळ होता का आपण कधी कधी माझं पाणी बंद करेल, काल तिकडे एक मीटिंग झाली तर लोकांना पाणी द्यायचं या 1.5 तास तर तिकडे अर्धा तासातच बंद केलं का त्यांना घाबराचा प्रयत्न केला. आता मीटिंग झाली का मी मीटिंग ठेवली का लगेच पाणी चालू करायचं म्हणजे बायका निघून जातील पाणी जवळ. हे पाणी गरिबाचं पाणी खाणं, गरिबाचे सगळे घरांवर नोटीस देणं, अरे कुठल्या पद्धतीने तू हे राजकारण करतो? हे घाणेरडं राजकारण कशाला करतो? आता तुमचं पण हे असंच करणार आहे वाटते. पाणी बंद होईल पण ते आपण सहन करू. हे 8 दिवस झाले, 8 दिवसात सहन करू आणि 8 दिवसात त्याला त्याची अवकातच समजेल. कारण का तो एवढा खोटेरडा आहे का त्यांनी सांगितलं का मी आता त्या दिवशी त्याचं भाषण ऐकलं, त्याचा तो उल्लेख मी काल केला. त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की पूर्ण जनता इथून मला 12,000 मतं भेटणार आहे आणि इकडून मतच पडत नाही, इथून मतच 8 ना 10,000 पडतात, तर 12,000 मतं का तुझा वरचा बाप आणून देणार आहे? म्हणजे 12,000 मध्ये 8,000 मध्ये मग आम्हाला काहीच नाही भेटणार, सगळं तुलाच भेटेल.
ग्रामीण मध्ये 4 गावं आहेत, 4 गावामध्ये हिंदूंचं त्यांनी कॅल्क्युलेशन दिलं. मी इकडूनच बोलतो, इकडूनच त्यालाच मतं किती पडल्यात नगरसेवकाला? 5200 असतील का 5500 असतील. तर तिथून म्हाडाचे मुस्लिम समाजाची मतं पण त्याला 25,000 पडली, हे 2500 पडली. मग इथूनची मतं किती झाली? 3000 झाली. विरोधकांना 3000 पडली असतील तर 6000 झाली का 8000 झाली, 7000 झाली. मग तिकडूनची बघायला गेलो आपण 6 नंबरच्या वार्डातली, तिकडूनची 3000 झाली. ते 9000 पडतील, 8-9 मतं. 12000 त्यालाच पडतील. कुठून आणणार आहे? ग्रामीणचं पण तसंच सांगितलं का 16000 मतं पडतील, त्यातले पण मला 12000 भेटतील. मग मी एवढे 10 वर्ष लोक मला मतं देतात, ते का असेच देतात? आणि तिकडे पण मी तुम्हाला सांगतो 10-12 हजार मतं पडणार आहे, पण तो त्याला 12000 पूर्ण द्यायला पाहिजे. राहू दे, जर त्याला देऊन टाकू 12000. त्याला 23 तारखेला कळेल मला किती मतं ग्रामीण मधनं पडली. 12000 आणि इथून तुला 12000, 25000 तर इथूनच पडली. आणि मुस्लिम समाजाचे मला 40000. अरे ते काय 2 13 3 मेरा ह्या पद्धतीने तो हिशोब देतोय आणि लोकांना अक्षय कुमार सगळं वेडं बनवत होतो. अरे तेवढं समजत नाही आणि तुला विकास दिसत नाही तर हे 3 ब्रिज काय असेच होते का? पण एवढा आनंद होतो मला का आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आले. एक वेळ होती का आपण यायला घाबरत होते, कारण का तोच घाणेरडा पद्धत त्याची, पाणी बंद करणे, हे करणे, गरिबांना त्रास देणे, तेवढंच. मी त्यावेळेस पण चॅलेंज केलं, तुला लढत असेल तर माझ्याशी लढ ना. गरिबाशी का लढतो? गरिबांना का त्रास देतो? त्यावेळेस मी एक बोललेलो होतो दत्तू भाऊंना का त्याला आता सण करू नका. तो लोकांना त्याच्या काय गुंडे आहेत, रात्री 3 वाजेपर्यंत इकडे बसतात, लोकांचे चेंबर काय चेक करतात रात्री. ते ना कुठले चेंबर चेक करतात माहिती नाही. तर ते काही गरिबांना काहीतरी धमकावतात. तर मी दत्तू भाऊंना सांगितलं तर त्यांनी आता तुम्ही हे सोडून द्या, कारण का दत्तू भाऊ सरळ आहे, तुम्ही सोडून द्या. ही पोरं बरोबर मजबूत आहेत. ही पोरं चिकार मजबूत आहे. त्यांनी एक थोबाडात मारली तर आपण दुसरं गाल पुढे नाही करायचा, त्याचा थोबाड फोडायचं, हे मी त्यांना सांगितलं. आणि त्यामुळे आज ही परिस्थिती आली का तो एक कानफड मारायला पण याच्या लायकीचा नाही राहिला, तर आपल्याला थोबाड फोडायची वेळ आली नाही. तो आता बघू काय करतो. सध्या मी पण विचार करतो आता काय करतो 8 तारखेपर्यंत. तो फक्त पहिले लोकांना दाबून ठेवता, आता ती वेळ नाही आली. आता त्यांच्या सगळ्यांच्या मागे मी उभा आहे. जेव्हा तू छोटीशी गोष्ट पण करशील ना तर तुला दाखवीन महेश चौगुले काय. आज कोणले लगता इथून चिकार गोंगाट होतो. महेश चौगुले अंगार है, तो कोण भंगार आहे ते नावानी बोला, जोरानी. म्हणजे ही हिंमत तुमच्यामध्ये यायला पाहिजे होती का माणसाला अशा दहशतीमध्ये नाही करायला लागेल. प्रेमाने सगळ्यांना घ्या. प्रेमाने सगळी माणसं येतात. घाबरून त्यांचं पाणी बंद करून त्यांचा कचरा उचलायचा नाही, हे सगळे घाणेरडे कृत्य करून तू एवढ्या वर्ष त्यांच्यावर राज्य केले. इलेक्शनच्या दिवशी पैसे देऊन त्याच्या पैशाचा हे करून नाश करून, कारण का तुला तर काय पडलेली नाही, इकडे नाही. तुम्ही ही कोंबड पाडतो, तू हे करतो मस्ती, तुला इथे नाही पडली. तू पूर्ण भिवंडी तुला दिलेली, तू भिवंडीत कुठलं काय करू शकला नाही. आज लोक बोलतात ना मीरा भाईंदर आणि भिवंडी एकत्र महापालिका झाली, आणि हा बोलतो तुम्ही माझ्या 1 नंबरचा डेव्हलपमेंट बघा. काय मॉडेल हा मॉडेल बघा बोलतो. अरे मॉडेल काय मॉडेल आहे?
तिकडे पाणी रात्री 3 वाजता येते, ते पण 2-2 दिवस येते नाही आहे. हे मॉडेल आहे. तिकडूनची लोक सोडून चालल्यात घर. ते लोक जे लोक टॅक्स भरतात, मार्च टायमाला टॅक्स भरतात, त्यांना पाणी येत नाही. इकडूनचा नजराना कंपाऊंड, गोकुळनगर हे सगळं सोडून गेले. चांगली लोक तिथे अंजूर फाट्याला गेली. ह्या एरियातला पहिले भाव 4,000 ना 5,000 होता, तो आज 8 ना 10,000 झाला पाहिजे होता, तो आज आला 2,000 ना 3,000 वर. हे काय मॉडेल आहे? अरे तुला अक्कल नाही, मॉडेल कशाला बोलतात? अशी घड्याळी प्रत्येने तू लोकांना हे करशील. लोकांना रात्री माझ्या भगिनींना आणि माझ्या मातांना रात्री 3-3 वाजता जागवतो. हे तुझं काय मॉडेल आहे? तुला मॉडेल काय समजलंच नाही. तुला फक्त लोकांना एक म्हणजे वेडा बनवायचं तुझी एक मशीन खोललेली आहे. तू इकडे 10 रुपये लावायचे आणि तिकडे 100 रुपये कमवायचे. तुला समाजाचं, धर्माचं, देशाचं काहीच पडलेलं नाही. तुला फक्त माझं ह्या नगरसेवकांना विकत घेईन आणि महापौर बनीन आणि महापालिकेला लुटीन, एवढं तुला समजते. पण तुम्ही देशाचं आणि धर्माचं काही काम केलेलं आहे का एवढ्या वर्षात? आज आपण बघाल कोंबडपाड्याच्या परिसरामध्ये ते मॉडेल आहे, ते तुम्हाला माहिती आहे किती चांगलं मॉडेल आहे, कारण का तुम्हीच कोंबडपाड्यातले. पण आज बघतो कोंबडपाड्याच्या परिसरामध्ये आपण सगळेजण राहतात. त्याच्या व्यतिरिक्त कधी तो कुठल्या दुसरी एरियात गेलाय का? त्याला तर जनतेने पूर्ण महापौर बनवलं ना. महापौर झाला तर पूर्ण पूर्व पश्चिम सगळ्या ह्याच्यात झालं. तर कधी पूर्व पश्चिमला कधी गेलाय का? कुठल्या समाजाच्या कामासाठी कुठे आलाय का? कधी 4 लोकांचं भानगड घरी बसून मिटवलेले आहेत का? कधी कोणाच्या गरीबाचं कधी आडलं पोलीस स्टेशनला तर पोलीस स्टेशनला आलाय का? तुला काय पडलेलंच नाही. तुला वाटतं मी हे काँग्रेसचे नगरसेवक विकत घेतो आणि मी माझी आपली काय बोलतो बिझनेस जोराने चालवतो, कारण का मला 100 रुपये लावायच्यात ना 1000 रुपये म्युन्सिपाल्टीला लुटायचे. हे धंदे तू चालवले. तुला काय पडलेलं नाही. तुला देशाची, धर्माची कसली काय पडलेली नाही का भिवंडीची पडलेली नाही. तू एक बिझनेस, एक खाण्याच्या पद्धतीने बिझनेस त्या लोकांना वेटीस धरून घेतोय. याची हाय तुला लागणारच आहे. आणि काल तर मी सगळंच बोललोय, पण आता बरोबर वाटत नाही. तू जेवढ्या खालच्या थराला जाशील, तू मला सांग बोललाय का हा जुगार मटके काय चालतं? माझे कुठले जुगार ना मटक्याचे धंदे? तुझ्या वाड्यातच 20 वर्षापासून जुगार ना मटके धंदे चालतात. तुझ्या चॅलेंज ग्राउंड मध्ये ती जागा महापालिकेची जागा, तिला तू फार्म हाऊस बनवून ठेवलाय. जागा कोणाची? तुमची. आणि त्यात गरीबाची मुलं क्रिकेट नाही खेळत का? म्हाडाची मुलं तिकडे क्रिकेट खेळतात का? कोंबडपाडली गरीबाची मुलं खेळतात का? निजामपुराची खेळतात? फक्त त्याच्या शौकसाठी एवढी मोठी महापालिकेची जागा घेतली, ती कब्जा करून ठेवले. फक्त कोणासाठी? त्याला क्रिकेटचा शौक आहे. बस तेवढंच काम. प्रत्येक वेळा महापालिकेच्या आपल्या जनतेचा टॅक्स मी तो कुठला तरी गॅलरी बनवतो, त्याच्या बापाचं नाव, त्याच्या आईचं नाव, त्याच्या कुठल्या लहान मुलगी झाली असेल तिचं नाव, उद्या तो त्याच्या कुत्र्याचं पण नाव ठेवेल. म्हणजे हे मॉडेल बनवलं. अरे आमच्या गरिबांच्या पैशावर तू जगतोय, आम्ही तुझ्या पैशावर नाही जगत. तू गरिबांचे सगळे पैसे घेऊन तू जगतो. काय त्याचा उपयोग आहे आपल्याला? काय उपयोग आहे का त्याचा? आज त्यांनी तिथे नारायण पार्क मध्ये बनवले टेनिस कोर्ट्स. त्याला काय गरीबच आहे? आणि ते पैसे कोणाचे आहे? एक पायी आपल्या सरकारचं आहे. पण आज त्याच्या घरातले लोक त्यांना एवढी भीक लागले का त्याचे 50-50 रुपये वसूल करतात एक तासाचे. ही भीक लागले का तुला? ह्या पद्धतीने तू लोकांना वेडा बनवतो. आज काय सांगतो मी, 3 एकर जागा देणार आहे. 3 एकर जागा देईल कॉलेजसाठी. मग 20 वर्ष काय तुझं काय जागा नव्हती? तुझ्याकडे तुझ्या बापाकडे जागा नव्हती का? का नाही दिले? परत लोकांना वेडा बनवतो. आणि ती जागा कोणाला देईल? ट्रस्टला देईल. तो ट्रस्ट कडनं मोठे पैसे घेईल आणि सांगेल मी दिली. देऊन टाकणं, आत्ताच देऊन टाकणं काय फरक पडतो? आरामच्या पैशांनी तर कमवलेली आहे सगळी. स्वतःचे पैसे थोडे आहेत. या हरामचे तर पैसे कमवले. पूर्ण महापालिकेला लुटले. अख्खा गाव बोलतोय. बघा कोणतरी बोलला डांबर चोर.
आज आपण बघतो या सिमेंटच्या रोडच्या न पहिले हे 1 वर्षाला 3दा डांबर टाकायचा, तरी पण खड्डे. म्हणजे हा डांबर टाकायचा का डांबर खायचा याचाच मला समजलं. म्हणजे हा डांबरचे रोड बनवायचा, 50% डांबर टाकायचा, 50%च्या जास्त तर डांबर हा स्वतःच खायचा. त्यामुळे तर तू एवढी प्रॉपर्टी बनवले आणि यामुळे लोकांना तू हे करतो. अरे सगळे प्रॉपर्टी ही सगळी लोकांची आहे, तू लुटून लुटून बनवलेली आहे आणि तू बोलतो आत्ता जागा दे ना, ती तुझ्या बापाची कुठे आहे, ती लोकांचीच आहे, द्यायला पाहिजे, देऊन टाक. वाट कोणाची बघतो? घरच्या बाईला आमदार बनवणार. इकडे येऊन काहीतरी लोकांना वेडा बनून गेलेला, मी कुठल्या गरीब महिलेला आमदार बनवतो. हा तू केलंय का? तू नगरसेवक बनवायला तुझ्या घरातले 3 ठेवतो आणि ज्याला नगरसेवक बनवतो त्याची हालत अशी करतो का त्याला उठू पण शकत नाही ना बसू पण शकत नाही. आणि कोण गरीबाचं त्याला पडलं असतं ना, आज सगळ्यांना चांगलं शुद्ध पाणी आलं असतं. आज आपण मी बोलतो 100 MLTच्या माध्यमातून 426 कोटीचं प्रकल्प आज भिवंडीत आणलं आहे. येणारं काम पण सुरू झालंय. येणाऱ्या 7-8 महिन्यात आपल्याला 5-7 टाक्या भेटतील आणि सगळ्यांची ही पाईपलाईन आहे जुनी ती सगळी चेंज होईल आणि आपल्याला चांगलं पाणी येईल. मी पुढची वाट बघतो माझ्याबद्दल कोण काय बोलते, नंतर त्यांना एकदम चांगलं उत्तर देणार आहे. कारण का माझ्याकडे उत्तर चिकार आहे. माझ्याबद्दल तुम्ही काय नाही बोलू शकणार, कारण का मी लोकांचं कधी वाईट नाही केलं. कोणाचं नाव घेतलं, आज संबंध सगळ्यांचे असतात. तर संबंध असल्यामुळे का तो वाईट काम करणार असेल तो काय तो मी करतो असं होत नाही. आज तो बोलतो मी कुठलं पाणी सोडतो, तर तू दाखव ना बाबा कुठलं करतो. आत्ता पण येतो, आताही नाही हे सोडून देतो सगळं. मी आत्ता हटतो, मी चॅलेंज करतो ना, का बंद तर नाही. आणि पाणी आज माझं तर 20 वर्षापासून 15 वर्ष तू वापरतो का नाही बंद केलं? करायला पाहिजे होतं ना. आज इथे 20 वर्षापासून जुगाराचे अड्डे चालतात, तर तू का नाही बंद केले? माझे आहेत का? माझे आहेत ना. अरे खोटं खोटं बोलू नको. माझ्या नावाने खोटं बोलशील, मी तुझ्या नावाने सगळी तुझ्या खानदानाची हिस्ट्री काढीन खऱ्याने. तुझी बोलतात ना ती लायकी काय, ती लायकी काढीन तुझे. आज थोड्यातच बोलतो आणि माझे विषय जास्त हे करत नाही, पण येणाऱ्या 20 तारखेला आपण चांगल्यात चांगली मतं देऊन पुन्हा एकदा मला निवडून द्या अशी मी विनंती करतो. कारण का 2 वेळा आपणा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यावर राहिलेला आहे आणि तिसऱ्यांदा पण हा आशीर्वाद असाच आपल्या सगळ्यांचा राहू, हा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे तर तुम्ही मला कोंबडपाड्यातून जास्तीत जास्त मतदान करून 20 तारखेला मला निवडून द्याल हा मला विश्वास आहे. कराल का नाही? जे करणार असतील त्यांनी सगळ्यांनी मोबाईल असेल नाही माहिती, मोबाईल असेल तर मोबाईल काढा आणि हात वरती करता आले तर हात वरती करा. तर मला पण हे आहेत मोठे मोबाईल तर काढा सगळ्यांनी. लाईट चालू करा मोबाईलची, हात वरती करा थोडी, लाईट बंद करा, हात वरती करा लाईटच्या. हे कोंबडपाड्यातले लोक आहेत ना, मी कुठून बाहेर आणलेली नाही ना, मग त्याला 12,000 मतं द्याल ना.